संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा नगरपंचायत स्थायी समितीच्या सभेला ग्रहण, नगराध्यक्षा माळीसह नगरसेवक तर भाजपात जुंपली। अजेंड्यात विषय नमूद करा अशी भूमिका भाजपाची, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार। उपनगराध्यक्ष उदय देसले, बांधकाम सभापती मनोहर पाटील सह नगरसेवकांचा इशारा। शिंदखेडा शहरातील विविध विकास कामांना विरोध नाही, परंतु स्थायी समितीमध्ये विषयाला मंजुरी घेताना अजेंड्यावर मात्र विषय नमूद केलेला असलं पाहिजे अशी भूमिका भाजपच्या सर्वच विषय सभापतीसह नगरसेवकांची आहे। त्यामुळे विद्यमान नगराध्यक्षा यांनी भाजपच्या नगरसेवकांवर केलेले आरोप पूर्णतः खोटे असून अजेंड्यात विषय का नमूद केले जात नाहीत असा प्रश्न उपनगराध्यक्ष उदय देसले यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला। शिंदखेडा येथील भाजपच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। तसेच स्थायी समितीची सभा ही नियमानुसार आणि सर्वसाधारण सभा ही दरमहा व्हावी। आज 2 महिने झालेत, ह्यासाठी आम्ही भाजपचे सर्व विषय समिती सभापती व नगरसेवक धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे संबंधित विषयांवर दाद मागणार असल्याचे बांधकाम सभापती मनोहर पाटील यांनी यावेळी सांगितले। विद्यमान नगराध्यक्षांनी 21 व 27 एप्रिल रोजी स्थायी समितीची सभा बोलवली होती, मात्र या सभेच्या अजेंड्यावर सन 26 ते 27 या आर्थिक वर्षाकरता विविध विभागांसाठी दैनंदिन लागणाऱ्या कामांसाठी मागवण्यात आलेल्या निविदांना मंजुरी देण्याबाबत विचार विनिमय करणे असे विषय पत्रिकेवर नमूद केल्यानं भाजपच्या सर्व विषय समिती सभापती सदस्यांनी या सभेला उपस्थिती दिली नाही। विविध 25 ते 30 कामं म्हणजे काय असा सवाल यावेळी करण्यात आला। अजेंड्यावर विषय नसल्यामुळे स्थायी समितीत कामांना मंजुरी मिळत नाही, याशिवाय भाजपच्या नगरसेवकांनी विकास कामांबाबत विरोधी भूमिका असल्याचं विद्यमान नगराध्यक्षांतर्फे सांगितलं जातं, मात्र यात सत्यता नाहीये, दिशाभूल करणारे आहे। विकास कामांना विरोध असता तर पहिल्या सर्वसाधारण सभेत 13 विषयांना मंजुरी दिलीच नसती। गेल्या 2 महिन्यांपासून सर्वसाधारण सभा देखील होत नाहीये। नियमानुसार सर्वसाधारण सभा दर महिन्याला होणं अपेक्षित आहे। भाजपाचे आदिवासी नगरसेवक असल्यानं शबरी घरकुल योजनेतील 65 घरकुल मंजूर असताना देखील त्यांची कामं थांबवण्यात आल्याचा आरोप उपनगराध्यक्ष उदय देसले यांनी केलाय। याशिवाय नगराध्यक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेले आरोप पूर्णतः खोटे व दिशाभूल करणारे आहेत। फिल्टर प्लांट सफाई भाजपच्या सत्ता काळात वर्षातून 4 वेळा केली जात होती। भाजपचे नगरसेवक नेहमी शहरातील विकास कामांच्या सोबत आहेत, मात्र चुकीच्या कामांना विरोध असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। या पत्रकार परिषदेला उदय देसले, उपनगराध्यक्ष मनोहर पाटील, बांधकाम सभापती दादा मराठे, पाणी पुरवठा सभापती प्रतिनिधी चेतन परमार, गट नेते प्रतिनिधी चंद्रकांत सोनवणे, आरोग्य सभापती प्रतिनिधी अबू तालिब कुरेशी, महिला बाल कल्याण सभापती प्रतिनिधी सुयोग भदाणे, नगरसेवक गुलाब सोनवणे, नगरसेवक प्रतिनिधी संदीप राजपूत, नगरसेवक प्रतिनिधी उपस्थित होते। मुख्य संपादक यादवराव सावंत। कालची जी पत्रकार परिषद झाली ती पत्रकार परिषद आमच्या विरोध आहे। कारण की आमची मागणी अशी होती, पहिली मीटिंग 21/4 होती, ती रद्द अशी झाली की आम्ही अजेंडावर विषय मागत होतो, अजेंडावर विषय मांडा, अजेंडावर विषय आम्हाला दिले नाही। आम्हाला फक्त एक अजेंडा देऊन असा उल्लेख करण्यात आला। त्यानंतर आमची दुसरी 27/4 मीटिंग होती, त्यावेळेस बी आम्ही तेच मागणी केली की आम्ही अजेंडावर विषय पाहिजे। त्यांनी हे पत्रकारांचे हे नमूद करून हे आम्हाला पत्रकार जोडून अजेंडावर देऊन दिलं। आम्हाला अजेंडा कसा पाहिजे, अजेंड्यावर आम्हाला विषय पाहिजे। कामाला विरोध नाही, चांगल्या कामांना कोणतंही काम टाका, विरोध नाही आमचा, फक्त कामावर अजेंड्यावर विषय यायला पाहिजे। सर्वांकडे दोन्हीकडे अजेंड्यावर विषय या, आम्ही मिटिंगला तयार आहे। सगळे नगरसेवक सभापती सर्व तयार आहेत, सभापती सर्व तयार आहे। कामांना विरोध नाही आमचा, चांगल्या कामांना विरोध नाही, पण ते अजेंड्यावर का देत नाही हा विषय मोठा आहे। काय 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 कारण आहे की अजेंड्यावर ते देऊ शकत नाही, हा विषय। 25-30 कामं आणि कामांचे विषय असा आहे की कामांना विरोध करतात, गावासाठी चांगल्या कामांना आमचा विरोध नाही। पहिली मीटिंग होती आमची, पहिल्या मीटिंगला पूर्ण 13 काम मंजूर केलेत आम्ही सगळे नगरसेवकांनी, सभापतींनी सर्व कामं आम्ही मंजूर केले पहिल्या मीटिंगला। आता 2 महिने झाले, अजून मीटिंग झाली नाहीये, अजून त्यांनी मीटिंग घेतली नाही, 2 महिने झाले कंपल्सरी। आणि सर्वसाधारण सभा 1 महिन्यामध्ये घ्यावं लागते, आता 2 महिने झाले तरी आजपर्यंत मीटिंग घेतलेली नाही। विषय असा आहे, शबरी योजनेचा असा विषय होता, 65 घरकुल मंजूर होते,
त्या प्रस्ताव झालेला होता त्याला स्थगिती दिलेली आहे. गोरगरिबांच्या कामाला स्थगिती अशी दिली आहे कारण की तो नगरसेवक भाजपच्या आहे, पण त्याला ते कामाला स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे हे सर्व लोकांना दिसतंय. 28 फेब्रुवारी नंतर आज सार्वसाधारण झालेलं नाही. आता कंप्लीट 2 महिने झाले. इथं म्हटलं शिंदखेडा नगरपंचायत स्थापना झाल्यापासून समिती आणि विषय संहिता देखील मीटिंग सभा झालेली नाही. हे सर्व खोटं आहे. कारण की स्थायी समिती मीटिंग झाल्यानंतर टेंडर पास होत नाही. टेंडर कसं काय पास झाली आहे मग? स्थायी समिती मीटिंग असं लिहिलं आहे की 25 ते 30 विषयावर कामासाठी वार्षिक निविदा दर निश्चित करणे. आता असं मोगम लिहितात ते 25-30 वर्षाचे असतं आणि मोगम कसं लिहायचं 25 किंवा 30 हेच पाहिजे कोणतं पण. ते आम्हाला बी माहिती आहे की कोणते कोणते विषय येतो असा. की पाणी पुरवठा 1-2 दिवसात शहरातील पाणी पुरवठा योजनेतील फिल्टर प्लॅन आतापर्यंत 2 वेळेस सफाई करणे आवश्यक होते, परंतु आतापर्यंत झालेलं नाही. प्रत्येक वर्षाला साफसफाई होते फिल्टरची, आमच्या समोर झालेली आहे आणि आम्ही स्वतः बी केलेली. एजन्सी असते ती एजन्सी करते आणि प्रत्येक वर्षाला होते. हे फक्त दिशाभूल करण्याचं काम आहे. चांगल्या कामांना विरोध नाही. आम्ही केव्हा बी कामाला तयार आहेत. पहिल्या मीटिंग आम्ही 13 कामे मंजूर केलेली आहेत. सर्वसाधारण मीटिंगला पहिल्याच मीटिंगला 13 कामे मंजूर झाली. आता मी आम्हाला स्थायी समिती मीटिंग मध्ये अजेंडावरच यायला पाहिजे, तरच आम्ही मीटिंग घेऊ. मोगम विषय टाकलेला त्यांनी पूर्ण मोगम विषय पूर्ण मोगम विषय याच्यात काहीच म्हटलेलं नाही. विविध काम म्हणजे काय? विविध कामं म्हणजे काय? आणि दुसऱ्या मीटिंगला आम्हाला याचं लावून मिळलेलं आहे पत्राची जेव्हा अजेंडावर विषय नाही. हा आम्हाला अजेंडावर विषय पाहिजे, विरोध नाही. चांगला कामाला विरोध नाही. नमस्कार. आम्ही त्यासाठी प्रत्येक विषयासाठी आम्ही तिथं अजेंडावर घेण्यासाठी अर्ज दिलेले आहेत नगरसेवकांनी. 2 महिन्यापासून मीटिंग होत नाही. याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना तसं कळवणार आहे की अशी मीटिंग होत नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे पॉवर असतात की ते अध्यक्ष जर मीटिंग बोलत नसतील तर ते कुठल्याही तहसीलदार किंवा कोणी प्रतिनिधीला ते मीटिंग त्या मीटिंग पुरतं अध्यक्षस्थान देऊन ती मीटिंग आम्ही घेऊ शकतो. कलेक्टरकडे देऊन आमचे विषय ऍड करू शकतात. तसं आम्ही कलेक्टरला पत्र देणार आहे.